नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी खई असा हैसर या, कारण हैसर फार रथी महारथी आपल्याबरोबर बसलेले त्या ठिकाणी. माझ्याबरोबर आहे पंचकटी टीम. वाह, चित्रपटाबद्दल मोठी चर्चा आहे, प्रोमो बघितलेला आहे. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सागर आपल्याबरोबर आहे, आनंद आपल्याबरोबर आहे, तेजश्री आपल्याबरोबर आहे, आदिनाथ आपल्याबरोबर आहे, दीप्ती आपल्याबरोबर आहे आणि आरती आपल्याबरोबर आहे. बरोबर ना? म्हणजे आता एवढी सगळी फौज चित्रपटात, म्हणजे यापैकी बरेचसे इथं नाही आहेत, त्यांच्या भावनाही तुम्ही आता बोलण्यातनं खरं तर व्यक्त कराल. पण आता हो, बऱ्यापैकी कराल तुम्ही, त्यात काही शंका नाही आहे. पण मी सुरुवात तसं आदिनाथ तुझ्यापासून करण्यापूर्वी कसं आपण वेशीवरचे आमचे जे देव आहेत आनंदराव यांच्यापासून करतो, कारण हे असल्यानंतर मंडळी शोला अँकरची गरज पडत नाही आणि बरेच किस्से, बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत असतात. कारण यंदा मी या दृष्टीने आश्चर्यचकित झालो की वस्त्रहरण नंतर पुन्हा एकदा तुम्ही मालवणीत बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय माऊली, कसा आहे मग हा पंचक? येस, त्या रोलची ती गरज होती आणि अर्थातच वस्त्रहरणमध्ये तितक्या सिरियसली किंवा तितक्या सिन्सिअरली आपण मालवणी आम्ही बोलायचं नाही, कारण त्यातलं कॅरेक्टर असं होतं की थोडं इकडे तिकडे बोललं तरी चालेल, काहीतरी असं काय काय रवलंय दादा असं काहीतरी. हा, तर ते खूपच विनोदाच्या अंगाने जाणार होतं आणि तिथे चुकलं तरी चालणार होतं. पण इथे मात्र तसं नव्हतं. त्यामुळे इथे प्रॉपर ट्युटर लावून लोकांचं ऐकून डबिंग करताना सुद्धा त्याचा काय सूर आहे ते बघून असं सगळं करून केलं. आता बघू ते खरं वाटतंय कितपत कॅरेक्टर त्याच्या जवळ जात आहे, पण प्रयत्न तर केलाय. होय ना? आपल्यापैकी कोकणी कोकणातलं नाही, माझी आई कोकणातली आहे, त्यामुळे आईच्या साईडचे सगळे घरी मालवणी बोलतात रेग्युलरली. मी ऐकलंय लहानपणापासून, पण कधी प्रयत्न केला नाही. ते धाडस झालं नाही आपलं कधी, म्हणजे कसं करावं काय वगैरे. पण एकूण चित्रपट कोकणाच्या बॅकग्राऊंडवर सागर शूट झालेला आहे, मजेशीर आहे असं सगळं काही. मी जेव्हा प्रोमो बघितला तेव्हा त्यातली ती सगळी होणारी धावधाव, भारतीताईंचं ते रडणं, मग त्यातनं निर्माण होणारा विनोद, म्हणजे जॉनर अगदी वेगळाच वाटतोय. हो, हा एक वेगळा ह्युमर याच्यामध्ये आहेच. भीती या एका महत्त्वाच्या विषयाच्या भोवती हा सिनेमा फिरतो, पण त्या भीतीला दाखवताना एक वेगळ्या पद्धतीचं एक ब्लॅक ह्युमर याच्यामध्ये वापरलंय. त्यामुळे तुम्हाला बघताना ती होणारी सगळी धावपळ, तो गोंधळ, आणि हा सतत तुम्हाला त्या प्रोमोमधून दिसला असेल आणि पुढे पुढे तशीच ती गोष्ट उलगडत जाते. होय ना तेजश्री? म्हणजे पुन्हा मालिकांमधनं आम्ही तुला बघितलं, चित्रपटांमधनं तुला आम्ही बघतोय. पण मी असं म्हणणार नाही मोठ्या ब्रेक नंतर, पण तसं तुझ्यासाठी वेगळा विषय होता का? हो हो, डेफिनेटली होता. फक्त मला आणि आदिनाथला आय थिंक नॉर्मल भाषा बोलायची होती, त्यामुळे आम्हाला तो स्ट्रगल नाही करायला लागला. मालवणीचं स्ट्रगल नाही करावा लागला. वी वर लिटल फॉर्च्युनेट म्हणा. आणि दुसरी गोष्ट, तो एक्सपिरियन्स आम्हाला घेता नाही आला, बट मजा आली फिल्म करायला. पण धमाल सेटवरती कोणाची सगळ्यात जास्त असायची? जितकं मी ज्या सेटवर आनंद इंगळे असतील त्या सेटवर तो सेट गप्प नाही, पण ऍक्च्युली गप्प गप्प. अरे हा घोर गैरसमज आहे गप्प गप्प म्हणजे. ऍक्च्युली फक्त आनंद इंगळे नाही, तर अनेक महारथी होते. म्हणजे आनंद इंगळेंचे पण गुरु होते इथे खूप. दिलीप प्रभावळकर यांना भेटले का तिथे? या सिनेमाची मी म्हणलं ना, आम्ही फक्त अर्धी टीम आली आहे, पण ह्या चित्रपटामध्ये तुम्ही जसं बघितलं असेल तसं 3 पिढ्या दाखवल्या असतील. तर वरती सगळ्यात मोठ्या पिढीमध्ये दिलीप प्रभावळकर, सतीश आळेकर, भारती आचरेकर. पुढच्या पिढीमध्ये मी, सागर, माझा धाकटा भाऊ आदिनाथ, त्याची ही मैत्रीण, त्याच्यानंतर विद्याधर जोशी, संपदा जोगळेकर आणि आशिष, दीप्ती आणि आमचा नंदिता आणि आमचा आरती आणि गणेश. ही एका घरातली माणसं आहेत, तर हे घर किती वेडं असेल आणि हे सगळ्यांना डिरेक्ट करताना दिग्दर्शक किती वेडा झाला असेल. आणि सगळे एकत्र होते सगळ्या मेजॉरिटी सीन्स मध्ये. म्हणजे आजी म्या ब्रह्म पाहिले अशी परिस्थिती. सहस्त्र चंद्रदर्शन. पण म्हणजे त्याचं चित्रच बघ ना, तो किती एक जेल झालेलं आणि ती धमाल दिसते चित्रपटामध्ये. खूप कमी चित्रपटांमध्ये असं असतं बघ की बाहेरचं एक बॉन्डिंग आणि नात्यांचं, चित्रपटातल्या नात्याचं बॉन्डिंग हे खूप जेल झाल्यासारखं दिसतं. तर तुम्ही प्रोमोमध्ये पण पाहिलं असेल किंवा ट्रेलरमध्ये पण पाहिलं असेल नंतर, ते खूप छान जुळून आलंय. म्हणून हा म्हणतोय ते बरोबर आहे की
माझ्यापेक्षा वांड काही लोक सिनेमात आहेत. दीप्ती आणि आरती तुमच्याकडे येण्यापूर्वी आदिनाथ त्याच्यामध्ये ना असा एक भंबवलेला घाबरलेला असा कुठला तरी एक चेहरा दिसतो. तसं आम्ही कधी तुला यापूर्वी बघितलेलं नाही त्या भूमिकेमध्ये. हो, कारण परिस्थितीच तशी निर्माण होते घरात. तर घराला पंचक लागतो. आता सगळ्यांना प्रश्न पडत असेल की पंचक काय, पंचक म्हणजे काय. बऱ्याच लोकांना माहित नाही पंचक म्हणजे काय. तर पंचक हा एक असा मुहूर्त असतो, जर पंचक लागला तर ती घटना 5 वेळा घडते वर्षभरात. तो जन्म असो किंवा मृत्यू असो, आणि ह्या घरात मृत्यू घडतो आणि पंचक लागतो. आणि माझी जी भूमिका आहे त्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो, आणि तो एक स्टँड घेतो, आणि त्या स्टँडमुळे घरात जो गोंधळ उडतो, जी भीतीची सर्कस निर्माण होते, त्याच्यावरती हा पंचक सिनेमा आधारित आहे. सगळ्यांना आता भीती वाटते की बापरे आता कोण म्हणणार, आता कोणाचा नंबर, हा कोणाचा नंबर म्हणजे काय, तर कोण जाणार आता नेक्स्ट. आणि सगळ्यांना काही पाल जरी चुकली तरी लोकांना असं वाटतं की बापरे मी जातो की काय, ही जाते की काय. प्रत्येकाच्या मनात ती भीती आहे, भीती, आणि त्यातून घडणारी कॉमेडी. म्हणजे ऑलवेज मला वाटतं की सगळ्यात हिलेरियस सिनेमे ते असतात जिथे सगळ्यात सिरियस सिच्युएशन मध्ये कॉमेडी क्रिएट होते. त्या अवघड असतो. ते अत्यंत अवघड असतं Yes. ते करून घेणं. दिग्दर्शकाची कमाल. मी जसं आता आपलं बोलणं सुरू व्हायच्या आधी म्हटलं की दिग्दर्शकाची म्हणून जी काही या मागची भूमिका होती, जी तिने आमच्यापर्यंत नट म्हणून पोचवायचा प्रयत्न केला, किंवा लेखक म्हणून राहुल आवटे आणि दिग्दर्शक आमचे दोघंही जण जयंत आणि राहुल. तर तो ही मूळ कथाबीज हे आमचा दिग्दर्शक जयंत जठारच्या घरी झालं होतं, आणि त्याच्यावरती तो विचार करत होता की हे काय करता येईल. आणि तेव्हाही त्याला तो असं म्हणतो की भीती वाटायची, आणि मग त्यांनी ती गोष्ट म्हणून राहुलशी शेअर केली, आणि मग त्यातली गंमत त्या दोघांनाही दिसायला लागली. सो त्यांचा मूळ मुद्दा असा होता की एखादी गोष्ट म्हणजे आपण प्रत्यक्ष भीतीची घटना घडते, पण त्यानंतर आपण काही दिवसांनी जेव्हा लांबून बघतो ती घटना, तेव्हा आपल्याला वाटतं की अरे हे फारच फनी होतं, आणि आपण हे का असे रिॲक्ट झालो, किंवा तर हा सगळा खेळ दिग्दर्शकाच्या आणि लेखकाच्या मनात हा तशा अर्थाने पहिल्यांदा होता, आणि हे त्यांचं बाळ आहे, हे त्यांचं म्हणणं आहे. आणि भीतीच्या पार्श्वभूमीवर गोष्ट त्यांनी मांडली आहे ते कुटुंबाची. ते कुटुंब कसं एकत्र येतं, एका पातळीवर येतं, त्या कुटुंबाची गोष्ट त्यांनी त्या पार्श्वभूमीवर बांधली आहे, आणि म्हणून तो खूप सुंदर स्क्रिप्ट झाली. दीप्ती, कधी ऐकलंय या पंचक बद्दल? म्हणजे मी तर पहिल्यांदाच ऐकतोय पंचक मुहूर्त, मग तीच घटना 5 वेळेस घडते. तुझ्या घरात नवीन होतं हे सगळं? हो, त्यावेळेला जेव्हा स्क्रिप्ट ऐकवली होती तेव्हा ते मला पहिल्यांदा इन्फॉर्मेशन म्हणून हे कळलं होतं की पंचक म्हणजे जन्म किंवा मृत्यूच्या वेळेचा असलेला मुहूर्त. त्यामुळे तीच गंमत मला पहिल्यांदा कळल्यामुळे नरेशन घेताना मी खूप एन्जॉय केलं होतं की अरे असं पण असू शकतं. आणि राहुल आत्ता नाही आहे ना, तर राहुल प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हेच सांगतो की जी ट्रॅजेडी आपल्याला वाटते क्लोजअपमध्ये ती वाईड अँगलमध्ये ही कॉमेडीच वाटत असते. सो थर्ड अँगल जो येतो लोकांनी आपल्याकडे पाहण्याचा, तोच ह्या चित्रपटात दाखवायचा प्रयत्न केला. आणि नंतर असं वाटतं की खरंच कधी कधी आपल्या अशा घाबरगुंडी उडाली आहे, काहीतरी झालंय, पॅनिक झालोय आपण, अँझायटी आहे, त्याच्यात आपण काय काय करून बसतो हे तेव्हा नाही कळत, आणि शांतपणे काही दिवसांनी पाहिल्यावर कळतं की अरे मी असं का केलं, मी तसं का केलं, हे काय मी ठेवलं होतं माझ्यासोबत. तर तसाच सगळा पर्स्पेक्टिव्ह फार अप्रतिम लिहिलाय राहुलने. आणि प्रत्येक कॅरेक्टरला त्याच्या कॅरेक्टरप्रमाणे ज्या सिच्युएशन्स त्यांनी लिहिल्यात आणि घडून आणल्यात त्या हिलेरियस आहेत. त्यामुळे आम्हाला काही वेगळं विशेष करायला लागलंच नाही, इतकं जबरदस्त स्क्रिप्ट होतं. त्या आपसूक होत गेला आरती, बरोबर ना? स्क्रिप्ट मध्ये तेवढी ताकद होती. तुझ्या भूमिकेबद्दल? सो माझ्या भूमिकेचं नाव आहे नम्रता, आणि या सगळ्या फॅमिलीमध्ये मी आणि माझा नवरा गणेश जो आहे ते आम्ही वर्षानुवर्ष कोकणात घरगडी जे म्हणतात तसं पिढ्यानपिढ्या ते खोतांच्या घरातच काम करतायत. सो दे आर लाईक फॅमिली, आणि अतिशय म्हणजे त्याला मुलासारखंच वाढवलंय, या लोकांनी भावासारखंच ट्रीट केलंय. पण आता हे फॅमिलीचा भाग असणं पंचक लागल्यामुळे किती अंगाशी येतंय त्यांच्या मनात घाबरगुंडी आहे ते सगळं. आणि त्याच्यामध्ये ती त्याचं डोकं खातीये नवऱ्याचं, की तुम्हाला सांगत होते मी एवढं कशाला, आता अजिबात जायचं नाही तिकडे, काही करायचं नाही, जवळच्यांना पण भीती आहे कारण की काही होऊ शकतं. सो तो त्यांच्या लेवलला चालणारा स्ट्रगल आहे. आणि ती बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टी, गावात जन्म झालेली वाढलेली बाई आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवणारी मुलगी आहे. आणि त्याचीच सगळी कसरत आहे की ती काय कसं वाचवते. कोकणातली अशी कॅरेक्टर्स बघितलेत तू कधी?
नाही खरं तर एवढं म्हणजे इतकं जे रुरल ह्याच्यामध्ये जेवढं हे मुरलं गेलंय तेवढं माझ्या आजूबाजूला मी तशी लोक बघितली नाही, कारण की मी मुंबईतच लहानाची मोठी झाले. पण हे सगळंच विश्व माझ्यासाठी नवीन होतं कोकणातलं, आणि ही कॅरेक्टर्स ही फॅमिलीमध्ये असे. पण ही जी कॅरेक्टर्स आहेत ना सगळी ती तुम्हाला तुमच्या घरातही बघायला मिळतील. जी नाती आहेत ती म्हणतेय मी, बाकीचं सोडा. पण ही अशी माझी एक आजी आहे, ही माझी अशी एक आत्या आहे, हा माझा दादा असाच वागतो, हे तुम्हाला इतकं रिलेट होणार आहे प्रत्येक कॅरेक्टर. हे फिल्म बघितल्यानंतर हे 100% मी खात्री देऊ शकते. या चित्रपटाच्या बाबतीत आणखीन एक तेजश्री USP असा आहे की श्री व सौ नेने प्रोड्युसर्स धगधग घल माधुरी दीक्षित हिने प्रोड्यूस केलेल्या चित्रपटात आपण सगळे काम करतो. अर्थात एक मराठी कलावंत म्हणून ते आपल्याला सगळ्यांना जवळचे आहेच, पण ते सुद्धा सेटवर कधी येऊन जाऊन होते, त्यांच्याशी तुमचा संवाद असायचा? सगळ्यांमध्ये हा प्रश्न मलाच का विचारला? अच्छा, असं नाही झालंय का? आय एम द ओनली वन जी अजूनपर्यंत माधुरी दीक्षित, साक्षात माधुरी दीक्षित यांना मी पाहिलेलं नाहीये. आय एम द ओनली वन. आणि या सगळ्या लोकांमध्ये मुद्दामून विचारत होतो, त्याला माहिती होता, मी सांगितलं म्हणजे नेम धरून हा प्रश्न माझ्याकडे. पण काय सागर, कसं म्हणजे भेट व्हायची, तुझी भेट झाली? मी आधी भेटलो नव्हतो. आता कसं वाटतं पण तुला नाही भेटली? नाही, असंही असू शकतं ना, पण तसा निरोप दिला गेलाय पण लवकरच. नाही, आय एम शुअर त्या हे इंटरव्ह्यूज बघणार आहेत आणि त्यांना कळेल की मला किती त्यांना भेटायची इच्छा आहे. त्यामुळे प्रीमियर साठी नाही, पण मला भेटण्यासाठी त्यांनी यावं. आता नाही, धगधग गर्ल पर्यंत पोहोचण्यासाठी तुमची धगधग कायम असणार आहे. तुमची धगधग कायम असणार आहे, त्यांच्यावर पोहोचेल ते. हा नाही, त्यांना मी शूटला जाईपर्यंत त्यांना भेटलो नव्हतोच. शूट सुरू झाल्यानंतर एक 10-12 दिवसानंतर त्या आल्या. हे दोघेही आले होते. सतीश आळेकर आणि माझा दोघांचाही लवकर पॅकअप झाला होता. आम्ही रूमवर गेलो होतो आणि मी पोचल्या आळेकरांचा मला फोन आला, तरी सागर आपल्याला परत जायचं, आपल्या प्रोड्युसर आलेले आहेत. मग आम्ही दोघेही आलो. तिकडे आल्यानंतर भेटलो. त्या सगळ्यांशी खूप हसत खेळत अगदीच छान पद्धतीने वागत होत्या. काय नाही, अर्थात ऑब्व्हियसली आम्ही अत्यंत उत्सुकतेने आलो, कारण हिंदी चित्रपटातली एक स्टार हिरोईन की जिचा मी एक खूप आधीपासूनच फॅन आहे, त्याला बघायचं म्हणजे ती एक धगधग माझ्या मनात झाली होती, त्यांना बघण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी. पण सागर, तू त्यांना असं बोलून दाखवलं नाहीस ना, मी फार लहानपणापासून तुमचा फॅन. हा नाही, ते बोलून दाखवलं. पण परत कसं आहे माहिती आहे, पण किती नाही म्हटलं तरी एक थोडा वेळ बघितल्यानंतर थोडं थांबायला होतच. म्हणजे नक्कीच त्या तितक्या सुंदर आणि तितक्या सुंदर ऍक्ट्रेस पण आहेत आणि तितक्या चांगल्या माणूस पण आहेत. म्हणजे आतापर्यंत आता हळूहळू त्या आमच्याशी इतक्या जेल झालेली की आता परवा आमच्या ट्रेलर रिलीजला सुद्धा अगदी हसत खेळत आमच्या या ऍक्टरच्या ग्रुपमध्येच असल्यासारख्या त्या होत्या. त्यामुळे आता ते तेवढं दडपण नाही राहिलेलं, पण एक त्यांच्याबद्दलचा तो आदर मात्र नक्कीच आहे. आणि त्या भेटल्याचा आनंद, आणि परत आता या दरम्यान आणखी भेटत राहतीलच, त्यामुळे तो आनंद आम्हाला सतत मिळत राहीलच. आणि अजून एक मला एक फक्त सांगायचं होतं की मगाशी म्हणताना पंचक हे फक्त आम्ही आता त्याच्यामध्ये सिम्बॉलिक म्हणून वापरलं गेलेलं आहे. म्हणजे पंचकच आहे हे असं नाहीये. पंचक हे प्रतिकात्मक आहे. खरा अर्थ भीती आहे. भीती ही माणसाला काय काय करायला लावू शकते, बरोबर, आणि किती खोटे समज मनामध्ये निर्माण होऊ शकतात, या विषयावर हा सिनेमा आहे. आणि पंचक हा तसा रूढ झालेला शब्द आहे, समजांची गर्दी. की ते पंचक हे रूढ झालेलं आहे की पंचक म्हणजे भीती, हे कोणाला वेगळं समजावून सांगावं लागत नाही, म्हणून पंचक हा विषय आहे. पण नुसत्या पंचकावर नाहीये. आपण असं म्हणतो की एखादी वस्तू घेऊन त्याच्यावर आधारित बाकीच्या गोष्टी आपल्याला ज्या सांगायच्या असतात त्या सांगायचा प्रयत्न राहुल आणि जयंतनं केलेला आहे. की त्या भीतीच्या मुळे आपण काय काय करतो, आपल्या नातेसंबंधामध्ये आपण किती चुकीचे वागतो, किती गैरसमज होतात. पण खरं तर त्याच्याकडे आपण लांबून बघितलं तर तो सहज सुटणारा प्रॉब्लेम असतो, आणि तेच दाखवण्याचा हा प्रयत्न केला गेला. पण आनंदराव, तुम्ही ज्यावेळेस प्रोड्युसर मिस्टर अँड मिसेस प्रोड्युसरला भेटला, म्हणजे ते एकीकडे त्यांचे यजमान डॉक्टर आहेत, त्या अभिनेत्री, त्या विषयाला घेऊन तुम्ही तुमच्याकडनं काही त्यांना? डेफिनेटली आम्ही आधी भेटलो होतो, कारण माझ्या दोन्ही नाटकांना त्या आधी आल्या होत्या, त्यामुळे पहिल्यांदाच त्यांना पाहतोय अशी फॅन मुवमेंट माझ्यासाठी नव्हती. त्यांनी तुला बघितल्यानंतर काय रिएक्शन दिली? आता हे त्यांना विचारायला हे त्यांना विचारायला पाहिजे.
माझ्याकडे तर तो चार्म आहेच. नाही जसं म्हटलं तसं की दोघंही जण आधी दोघांनाही आम्ही भेटलो होतो, त्यामुळे मुळात त्या तिथे आल्या होत्या. त्याचं एक फार गमतीशीर कारण होतं, कारण 15 दिवस झाले ते शूट करून आणि पाऊस पडायला सुरुवात झाली होती अचानक, आणि दिवाळीच्या आजूबाजूची गोष्ट होती आणि पाऊस पडायला सुरुवात झाली होती आणि 2 दिवस शूटिंग थांबलं होतं. आता काय करायचं, 2 दिवस वाढवून मागायचे कसं, आणि तुम्हाला माहिती आहे की एका ठिकाणी गेल्यानंतर एका विशिष्ट दिवसांमध्ये ते शेड्यूल पूर्ण करायला लागतं आणि तर त्याच्यात ते व्यावहारिकदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या त्याचं गणित बसू शकतं. पण इट वॉज गुड थिंग की त्या आल्या आणि आमच्या दिग्दर्शकांना आणि त्यांनी सगळी सिच्युएशन बघितली, सर्व कलाकारांना त्या भेटल्या अर्थातच, आणि त्यांनी सांगितले डोंट वरी, आपल्याला 2 दिवस लागले जास्त तरी हरकत नाही, काम कंप्लीट करून या आणि व्यवस्थित होईल. सो निर्माती म्हणून त्यांची जी सिनेमाकडे बघण्याची त्यांचा जो दृष्टिकोन आहे किंवा त्यांची जी वृत्ती आहे ती तिथे दिसते तुम्हाला. आणि येस ऑफकोर्स काय म्हणूया त्यांना, आपण आधी पण म्हणलो तसं की अशा विषयाला मागे ठामपणे उभं राहणं, निर्माती म्हणून उभं राहणं ही त्या जितक्या सुंदर आहे त्याच्यापेक्षा जास्त सुंदर गोष्ट. वा वा वा, क्या बात आहे. नाही, कारण अशा विषयांना मिळत नाहीत की तुम्हाला माहिती असतं की तुम्हाला मराठी सिनेमा करायचा आहे, माधुरी दीक्षित आणि डॉक्टर श्रीराम नेने प्रोड्युसर्स म्हणून येणार आहेत, तर दे विल ऑलवेज गो फॉर की एक चालणारं कॉम्बिनेशन घेऊया, 2 हे घेऊया, एक लव्ह स्टोरी घेऊया, लंडनमध्ये जाऊया किंवा इकडे तिकडे जाऊया, शूट करूया आणि काहीतरी 2 मारामाऱ्या, 2 लव्ह सॉंग्स आणि सगळं पॅकेज करून आपण मांडू शकतो. हे सहज होऊ शकत होतं. पण त्या दिशेने न जाता जी एक माणसांची गोष्ट आहे, जी एक संपूर्ण काय म्हणूया त्याला कुटुंबाची गोष्ट आहे आणि जो विषय महत्वाचा आहे आणि जो जशा पद्धतीने तो मांडला जाणार आहे, अशा 2 ॲब्सोल्युटली नवीन मुलांच्या मागे की ज्यांचा दोघांचा दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न आहे की ज्याच्यामध्ये त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. कारण जयंताचं पहिलं दिग्दर्शन लेखक म्हणून राहुलनी जरी जास्त काम केलं असलं तरी दिग्दर्शक म्हणून पुन्हा तोच प्रयत्न. आणि तशा अर्थाने तेजश्री आणि आदिनाथ ही पॉप्युलर लोक म्हणजे आमच्यातले लोकप्रिय कलाकार म्हणून तर हे दोघं आहेत. बाकी सगळेजण म्हणजे आता सगळेच लोकप्रिय म्हणतो की यानंतर बाकीच्या सगळ्या कॅरेक्टर्सवर विश्वास ठेवणं म्हणजे हे तर फिट आहेतच. पण नाही मला अजून इकडे आणा हे आणा ते कोणी आणू शकत होते. बरोबर आहे. पण हा विश्वास ठेवणं मला असं वाटतं की निर्माता म्हणून त्यांचं हे क्रेडिट आहे आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठीच रादर. आणि फक्त विषयावर नाही तर सिनेमा पूर्ण करून, बरं सिनेमा जेव्हा कन्सीव्ह केला तेव्हा माधुरी ठामपणे म्हणाली होती की हा सिनेमा चित्रपटगृहासाठी बनलाय आणि हे मत त्यांनी शेवटपर्यंत दे स्टूड बाय इट. आणि त्यांनी वाट बघितली जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हाच आम्ही हा चित्रपटगृहात रिलीज करू. आणि त्यांना ऑनलाईन म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्म्सनी अनेक ऑफर्स दिल्या पण त्यांनी नाकारल्या त्या ऑफर्स. आणि त्यांनी वाट बघितली चित्रपटगृह जेव्हा सज्ज होतील, नीट ओपन होतील, सज्ज होतील, प्रेक्षक जेव्हा रेग्युलरली यायला लागतील. आता खूप चांगला काळ आलाय चित्रपटगृहाचा. लोक घरी बसून कंटाळली आहेत वेब सिरीज बघून खरं तर, आणि त्यांनाही आता बाहेर पडून कुटुंबासोबत मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन फिल्म एन्जॉय करायची आहे. म्हणून अनेक सिनेमे चालतात हल्ली, हाऊसफुलचे बोर्ड लागायला लागले पुन्हा एकदा थिएटर्सना. आणि अशा सुवर्ण काळात पुन्हा एकदा माधुरी दीक्षित आणि डॉक्टर श्रीराम नेने पंचका सिनेमा घेऊन येत आहेत 5 तारखेला 5 जानेवारीला. 2 गोष्टींवर मला वाटतं त्यांनी तेव्हा सांगितलं होतं त्या ठाम होत्या. एक होती की आम्ही थिएट्रिकल रिलीजच करूया आणि ते पहिल्या वेळेला आपल्या लेखकांना आणि दिग्दर्शकांना त्यांनी वाचल्या सांगितलं होतं डोंट वरी आपण हा थिएट्रिकल रिलीज करूया. त्याच्या आधीची त्यांची फिल्म जी होती ती त्यांनी OTTवर तेव्हा मला वाटतं 15 ऑगस्ट ती त्यांनी दिली होती. आणि दुसऱ्या एका गोष्टीवर त्या ठाम होत्या की या चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारेच असेल आणि आनंद निगळे आणि ती एक वेगळी खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. काय म्हणजे मी 83 या सिनेमाचं शूटिंग करत होतो UKला आणि 15 ऑगस्ट आम्ही केला होता. आणि तेव्हा माझा तो पहिला सिनेमा होता माधुरी दीक्षित आणि ह्यांच्यासोबत. तर
सिनेमा बघितल्यावरती माधुरी आणि डॉक्टर श्रीरामने दोघांनी पाठीवर थाप मारली होती. ते माझ्यासाठी ते खूप माझ्यासाठी एक अवॉर्ड होतं ते. म्हणजे मी घरी जाऊन माहितीये का माधुरी दीक्षित आणि श्रीरामने असं म्हणाले मला, असं खूप मी शायनिंग मारली होती. बरं, मग त्यानंतर मला वाटतं वर्षभरानंतर किंवा नाही 2-3 वर्षानंतर जेव्हा 2019 मी शूटिंग करत होतो तेव्हा मला फोन आला आसगावकरांचा. ते माधुरीचं सगळं प्रोडक्शन सांभाळतात आणि त्यांनी सांगितलं की आदिनाथ माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने फिल्म प्रोड्यूस करतायत, विषय असा असा आहे. आणि विषय सांगितलं मी वेडा झालो ऐकून, कारण इतका सुंदर विषय. म्हणजे अरे वा मस्त मस्त, बरं नीट ऐक. दिग्दर्शकाच्या मनात, बरं जयंत जठार दिग्दर्शक, आमची अशी फार ओळख नव्हती, त्याच्या मनात कोणतरी वेगळा होता. तो म्हणाला जयंतच्या मनात कोणतरी वेगळा नट आहे, माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी हट्ट केला की तू ही भूमिका केली पाहिजेस. आदिनाथने केला सनसनी. त्यानंतर मी त्याच्याऐवजी होता दुसराच कोणी. त्यानंतर मी आठवडाभर झोपलो नसेन मी, म्हणजे संपला विषय माझ्यासाठी. त्यांनी आग्रह ही गोष्ट माझ्या नातवंडांना सांगू शकतो की तुला माहितीये का माधुरी दीक्षितनी मला कास्ट केला. त्यांनी ठरवलं होतं. पण एक खरंच म्हणजे माझ्यासाठी खूप एक जबाबदारी पण खूप मोठी किंवा तू कबूल कर आदिनाथ, स्क्रिप्ट येण्या अगोदर त्यांनी ठरवलेलं होतं की हा नेक्स्ट फिल्म येईल असं काहीतरी तू कबूल करून टाकायचं. असं असू शकतं. आपण बोलून टाकूया. बोलून टाकूया. कोठारे फॅमिलीतनं आदिनाथने कबूल केला की दीक्षित फॅमिलीशी त्यांचं काय नातं आहे म्हणून. बस दीप्ती, कशी भूमिका? कॉमेडी आहे, सिच्युएशनल कॉमेडी आहे. सिच्युएशन आता तुला माहितीच आहे. तर ती मला असं वाटतं की ते कॅरेक्टर अत्यंत निरागस आहे आणि ह्या सगळ्या भीतीच्या वातावरणामध्ये तिचा निरागसपणा बाहेर येतो. फक्त त्याचं टायमिंग पुढे मागे होतं आणि त्याच्यातून अजून एक विनोद निर्मिती होते. असं काम मी पहिल्यांदा करते आणि नाळनंतर म्हणजे सिरियस कामानंतर एक काहीतरी असं कॉमेडी करायचं आहे जे खरं तर कॉमेडी नाही आहे आणि काहीतरी घडतंय माझ्याकडून. तर ते माझ्यासाठी मला चॅलेंजिंग वाटत होतं, त्यामुळे मी खूपच उत्सुक होते आणि दडपण पण होतं की करता येईल नाही करता येणार. पण ह्या सगळ्या कास्टसोबत चांगल्या डिरेक्टर, चांगले प्रोड्युसर्स त्यांच्यासोबत खूप सहज गेलं. आणि मी मालवणी बोलले नाही आहे, माझं कॅरेक्टर असं की तिला त्या भाषा बोलायची गरज नाही आहे, पण माझे कान सुखावत होते 20-25 दिवस. आनंद दादाचं मला म्हणजे इतकं कौतुक आहे, कारण तो ॲक्च्युली पुण्यातला असा खोचक पुणेरी माणूस आणि त्याच्या तोंडून मालवणी भाषा ऐकणं आनंदाचं कौतुक आहे. आणि यावर जी वाक्य सुरू झाली, उल्लेख होतो प्रत्येक शो मध्ये. आणि पण पुढचं कौतुक आहे, पण त्याच्या तोंडून मालवणी इतकं मधुर वाटत होतं आणि ती पर्वणी होती. मी खरंच सांगते, आय वॉज सो लाईक माधुरी मॅमची फिल्म असं आणि आनंदाचा परफॉर्मन्स आणि ते पण शुद्ध त्या पुणेरी मराठीत नाही तर मालवणीमध्ये. तर आय वॉज माझ्यासाठी पर्वणी होती. सो मला हे ऍक्च्युली सांगायला आवडेल. ताजमहल उभा केलाय आनंदी. मला जाऊन परत डबिंग करायला लागणार आहे बहुतेक. पण हे ह्या सगळ्यांचं पाहून दिलीप काका असू दे, सतीश काका असू देत, भारती मावशी, ह्यामुळे माझं टेन्शनच कमी झालं आणि आपोआपच बहुतेक मी ते काम माझ्याकडून घडलं. त्यामुळे मी खूपच खुश आहे. म्हणजे आता ते दोघं जण नाही आहेत म्हणून ते असताना ज्या 2 गोष्टी ते सांगतात ते मला मुद्दामून सांगायच्या आहेत. कलाकारांच्या फौजेमध्ये एवढ्या ह्याच्यामध्ये काय सिन्सिरिटी असू शकते. तर आम्हाला सगळ्यांना घेण्यासारखी एक गोष्ट होती की कथा ऐकवल्यानंतर भारती मावशींनी त्याला फोन केला होता की अरे बाबा मला ह्याचं मालवणी कसं होणार आहे त्याचं स्क्रिप्ट पाठव. आणि तो म्हणला हो पाठवतो ना. तिने 6 दिवसानंतर परत फोन केला, अरे तू अजून पाठवलं नाही आहेस. तर त्याला वाटलं की हो पाठवतो, एवढं महिनाभर आहे अजून शूटिंगला. आणि ते तिने परत फोन केला, नाही मग ह्यांनी पाठवलं. आणि ते तिचं तिने काय केलं असेल अभ्यास हे ते. आणि शूटिंगच्या आदल्या दिवशी, आजच तो सांगत होता मला वाटतं, शूटिंगच्या आदल्या दिवशी भारती मावशीकडे छोटंसं एक तिने डायरी तयार केली होती आणि त्यात सीन नंबर 1 मधली ही वाक्य, ह्याचं मराठी वाक्याचा अर्थ, त्याच्याखाली मालवणी वाक्य, असं ती घेऊन आली होती. सो मला असं वाटलं की सहज शक्य होतं तिला की हे मला सांग रे जरा आत्ता हे कसं म्हणायचं आहे. आणि तिचा अभ्यास पूर्ण झालाही असता. पण ती जी अर्ज म्हणतो ना आपण की कलाकाराला नाही माझं काम, ती तिला अजूनही आहे. ह्याची जी गंमत आहे ना, ते आपोआप मग ती सिन्सिअर आहे म्हणल्यानंतर ते आपोआप झिरपत सगळ्या लोकांपर्यंत येतं की नाही मग ते करते म्हणजे आपल्यालाही करायला पाहिजे, आपल्यालाही करायला पाहिजे. जसं यांनी सांगितलं की पहिल्या दिवशी
त्यांनी असं सांगितलं होतं आम्हाला. कारण मी हे का सांगतोय त्याच्या बाजूने, कारण खरंच एवढ्या लोकांना सांभाळणं सेटवर, आणि तू म्हणालास तसं की 80% वेळेला सिनेमात सगळी लोक एकत्र सीनमध्ये आहेत. तर अशा वेळेला तो म्हणायचा की तुम्ही सेटवर या, सीन वाचा, ब्रेकफास्ट झाला तुमचा की सीन वाचा, आणि मग मेकअप किंवा काही करायला जा, तोपर्यंत मी माझं लाइटिंग मीटिंग करून घेतो. हे त्यांनी एके दिवशी सगळ्यात पहिल्या दिवशी सांगितलं. शेवटच्या दिवसापर्यंत कधी ते तुटलं नाही, की लोकांना माहिती होतं की यायचं आहे, पहिल्यांदा सीन वाचायचा, सगळा सीन कसा आहे, कॅमेरा कुठे असणार आहे, इथे कटिंग होईल, इथे कटिंग होईल, इथे होईल, तुम्ही सगळ्यांनी एकदा सीन रिहर्स करा, तुम्ही जा, मग तुम्ही आरामात या. नट असू नये. मस्तीखोर कोण होतं? अच्छा, मस्तीखोर कोण होतं मी काय- सांगू काय का? किस्सा मी आहे? सांगू? त्याच्यात काय किस्सा आहे का? मी सोडून सगळे, हे बघ, एक ही एकटी माझी मैत्रीण आहे, ह्यांचा किस्सा सांगतो. दोन सगळ्यात म्हणजे महारथी आमचे कॅप्टन. कॅप्टन कोण? कॅप्टन दिलीप प्रभावळकर, व्हाईस कॅप्टन आनंद इंगळे. अरे काय? बरोबर. हा, आणि मी बिचारा कोण, 11th मॅन. हा, अगदी म्हणजे नवीन खेळाडू, पहिल्यांदा खेळतोय. यांनी बिचारी मी नावाची बिचारी मी. तर माझा क्लोज लावला होता. आनंद, आपले दिलीप प्रभावळकर झोपलेले असतात, मेलेले असतात ते, त्यांच्या नाकात कापसाचे 2 बोळे होते, आणि त्या बाजूला आनंद इंगळे बसलेले, कॅप्टन व्हाईस कॅप्टन. त्याच मला त्यांचा ओएस होता, आणि क्लोज माझा लागला होता, आणि मी तयारी करत होतो, कारण माझा बाप गेलेला असतो, आणि ती इंटेन्सिटी, ते सगळं सॅडनेस, आणि ते बाप, ते खूप डिफिकल्ट होतं. जरी ते सगळं बघताना सगळं कॉमेडी वाटणार आहे, पण तो मोमेंट खूप असा सिरियस होता. ह्यांचं काय चाललं असेल, गेस कर. एक नट तयारी करतोय, हा, ह्यांचं काय चाललं असेल. दिलीप काका नाकातले 2 ते कापसाचे बोळे आहेत ना, ते असं करून उडत होते. कापसाचा बोळा असा लांब गेला की हा नाही, दिलीप काका एवढा लांब नाही गेला, अजून त्यांची पैज चालू होती त्याच्यावर. नाकातला कापसाचा बोळा किती लांब जातो, पण नव्हता जात त्यांचा लांब कापूस. सांगायला नको एखाद्या माणसाला. बरं, ते पण इतके चतुर, ते पण हा काय म्हणतात त्याला, पोकर फेसनी ते करत राहतात खूप सिरियसली. ते मला असं विचारत होते, ते मी म्हणलं लांब जाईल, तर ते मला म्हणले कुठपर्यंत गेलाय, पण कारण झोपलेत ना, बघता येत नाही. भयंकर भयंकर. मी म्हणलं ना, सेटवर त्यांना ओरडू शकेल अशी एकच व्यक्ती होती, ती म्हणजे भारती. त्या दोघांचं चालायचं. ॲट टाइम्स ते खट्याळ आहेत, खट्याळ. हो ना. बापरे बाप. कसा एखादा प्रसंग? अरे असे खूप प्रसंग होते, खूप. म्हणजे नाही, खरोखरीच की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांच्यातला ह्युमर, आणि जो सिनेमात वर्क होतो, म्हणजे जो सिनेमाची गरज आहे ते काय, आळेकर काय, आळेकरांचं तुम्ही बघितलं असेल तर अत्यंत बुद्धिमान लेखक आहेत. संपूर्ण देशातल्या सर्वात महत्त्वाच्या लेखकांपैकी एक आळेकर आहे, आणि त्यांचं काम आहे ना ते ॲक्टर सेंट्रिक आहे. म्हणजे आळेकरांचं काम आळेकरच करू शकतात, दुसरं कोणी ते करायला जात नाहीत. सो ह्या ॲक्टिंग पॅटर्न्स जे आम्हाला चित्रपटात मिळाले, नंदिता वेगळी आहे, ही वेगळी आहे, हा वेगळा आहे, हिचं एक कॅरेक्टर आहे, तिचं एक कॅरेक्टर आहे, मग आपला गण्या एक वेगळा आहे, हे 2 भाऊ. तो किती छान त्यांची हे आहे बघ, की दिलीप प्रभावळकरांची मी आणि हा, त्याच्यानंतर सतीश काकांचं मला वाटतं हा आणि सागर, ते त्यांनी किती शोधून, नाही त्यांनी किती शोधून काढलं बघ. नाही, मला कोण असं विचारायचं नाहीये त्यांच्या बायका कशा असतील, ह्यांचं, ही नंदिता याची बायको आहे, ती गावातलीच आहे, ती कशा पद्धतीचं कॅरेक्टर आहे, ही डॉक्टर आहे, सो ह्याची बायको ह्याचा विचार करणारी काय असेल, हे सगळं शोधून काढणं आणि त्यातल्या गमती निर्माण करणं, असं मला वाटतं की हे सगळं प्रेक्षकांपर्यंत पोचावं. असं म्हणजे चित्रपटापेक्षा चित्रपटावर आम्ही जास्त बोलतोय असं होऊ नये. असं खरंच रेअरली असं, म्हणजे इतके परफेक्ट आखलेले कॅरेक्टर्स तेव्हाच घडतात जेव्हा एक पुस्तकावरती सिनेमा आधारित असतो, तेव्हा आपल्याला असे रेडीमेड कॅरेक्टर. पण पहिल्यांदा मी किंवा आनंदनी आम्ही आयुष्यात अशी स्क्रिप्ट आमच्या हातात आली जिथे एक फिल्मसाठी स्क्रिप्ट इतकं डिटेलिंग होतं कॅरेक्टरचं, प्रत्येक कॅरेक्टरची एक बॅक स्टोरी होती, एक हिस्ट्री होती, सगळं म्हणजे सगळं ऑन पेपर होतं. आम्हाला फार काही करायला, म्हणजे आम्हाला फक्त त्या कॅरेक्टरमध्ये असणं आणि ते लाईन्स
बोलणं एवढंच आमचं. मला ती गंमत वाटली, कोकणाची पार्श्वभूमी ही पण कॅरेक्टर झालं, हो तो आमचा वाडा पण कॅरेक्टर झालं, बरोबर. एव्हरीथिंग. आणि आणि आनंददादाची रूम हे पण एक कॅरेक्टर होतं आमच्याकडे. काही खास होतं त्याचा परफॉर्मन्स पॅकअप नंतर सुरू व्हायचा मध्यरात्री. म्हणजे मध्ये काही एवढ्या वर्षाचा माझ्या करिअर मध्ये सगळं नंतर काहीतरी करायचं एवढंच आहे. अरे तुला 2 कॅरेक्टर्स मिळाले एका फिल्म मध्ये, लक्षात तो घे. वैसे भी मेरी डुअल पर्सनॅलिटी आहे. Oh my God. बिहाइंड द कॅमेरा गप्पा मारण्याचा विषय आहे, त्याच्यावर आपण बोलू सविस्तर. पण आता एवढी सगळी कलावंत मंडळी एकत्र आली होती. एक छोटंसं सागर, कोणाबद्दल एखादी एक व्यक्ती सेटवरची याच्याबद्दल हे आवडलं नाही थोडक्यात? आवडलं नाही असं काही झालंच नाही, आवडलं तर सगळंच. म्हणजे एकूण ती पिकनिकच होती अरे. म्हणजे असं आनंदबद्दल काय आवडलं काय नाही? आनंदबद्दल काय आवडलं काय नाही आनंदबद्दल आवडलं म्हणजे आनंद तसा असला की आनंदच असतो सगळीकडे. त्यामुळे तो आजूबाजूला असला की सगळीकडे आनंद पसरवतच असतो, धमाल करत असतो. तू एकाच आणि बघ आणि एक-एकदा इतका आनंद देतो की लगेच तिथून कुठेतरी जावंच वाटतं. सागर बद्दल काय आवडलं काय नाही? सागरबद्दल काय आवडलं काय नाही? सागर अत्यंत सिन्सिअर नट आहे. त्याची भूमिका करत असताना तो मी कायम त्याच्या ह्याच्याही आधी बघत आलोय आणि तेच त्याच्या या सिनेमात रिफ्लेक्ट झालंय. त्याला त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी, आत्ता काय घडलंय, नंतर काय घडणार आहे, पुढे काय घडेल या संदर्भातलं सगळं एकत्र लागतं. आणि आवडलं नाही हेच की त्याला सगळं एकत्र लागतं, ज्याचं काही कारण नाहीये. तू आता तुझं काम कर ना, आता पुढे हा काय करणार आहे, तो काय करणार आहे, याचं काय करायचं, हे तुला आत्ता कशाला हवंय, तू आत्ता कशाला दिग्दर्शकाचा वेळ खातोयस. पण त्या दोन्ही गोष्टी सेम आहेत. आदिनाथ बद्दल काय आवडलं काय नाही? मी आणि आदिनाथने ऍक्च्युली पहिल्यांदाच एवढा स्क्रीन शेअर केला असेल. आधी एक ऍड केली होती आम्ही एकत्र लॉंग बॅक. बट खूप अभ्यासू नट आहे आदिनाथ. आणि हा म्हणजे आता आनंदाला बोलला तसंच की एक गोष्ट खूप जास्त प्रमाणात असली की तीच आवडते तीच नाही आवडत असं होतं. की इतकी मजा यायची, त्याला प्रश्न पडायचे, त्याला प्रत्येक वाक्याला त्याला जर डिरेक्टरनी एखादी मोमेंट सांगितली अशी घ्यायची आहे तर त्याच्या मागची थॉट प्रोसेस काय, मी ते का करतोय, हे मी का करायचंय, आणि हे प्रश्न मला वाटतं नटाला पडायला हवेत. तर ते सगळे प्रश्न त्याला पडायचे. आणि माझं ॲक्च्युली या फिल्ममध्ये काम बऱ्यापैकी त्याच्याच बरोबर होतं. आमचा एक सिक्वेन्स होता, तुला आठवतं, 1 शॉट होता की आम्ही बंगल्यातून बाहेर पडतो आणि आम्ही बोलतोय एकमेकांशी. पण त्याच्या रिहर्सल्स करताना सुद्धा त्याचं इतकं बारकाव्यांकडे आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष होतं ना, तर मला असं वाटलं की ही खूप छान गोष्ट आहे, त्याच्याकडून शिकण्यासारखी आहे. की तो आला सेटवर मस्तीमध्ये चला काय करायचं आहे, डायलॉग बोललो मोकळा झाला, असं नव्हतं त्याचं. तो खूप विचार करून प्रत्येक वाक्याला अरेला कार्य करून प्रश्न विचारत होता. त्या प्रत्येकाचं उत्तर त्याचं समाधान होत नाही तोपर्यंत तो खोदून विचारून करत होता. आय थिंक दॅट इज द बेस्ट पार्ट. थँक्यू. काय आवडलं काय नाही आवडलं? 3 दिवसात तुला ती चांगलंच बोलली तुझ्या, ती चांगलंच बोलली तुझ्याबद्दल. अच्छा, मी ऍक्च्युली चांगलं बोलण्यासाठी केवढा विचार करतो. नाही चांगलं बोलण्यासाठी काय म्हणजे नट तर अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या जगाला माहिती आहे की उत्कृष्ट नटी आहे. मला सगळ्यात जास्त काय आवडतं माहिती आहे, तिचं टाइम मॅनेजमेंट आहे. म्हणजे नट बाबतीत तर म्हणजे शी इज आउटस्टँडिंग, एव्हरीबडी नोज. पण ती सगळं करते यार. ही नाटक करते, टेलिव्हिजन करते, फिल्म्स करते, प्रमोशनलाही येते. हो, प्रमोशन. म्हणजे तिचं ज्या प्रकारे ती कमिटमेंट पाळते, इट इज रिअली कमेंडेबल. म्हणजे आणि मला वाटतं ते खूप आवडतं मला तिचं. आणि न आवडण्यासारखं त्यात काहीच नाही. कदाचित काम करते नाही फार डिप्लोमॅटिक न आवडणार सांगितलंच नाही तिने, सांगितलं म्हणजे आउट ऑफ एनव्ही ते मला नाही आवडत की असं कसं तू एवढं काम. पण
पण पंचकच्या निमित्ताने फायनली, बिकॉज आदिनाथला माहितीये की आदी आणि मी इतक्या वेळा एकमेकांबरोबर फायनली आपण काहीतरी करतोय, फायनली आम्ही काहीतरी करतोय, अशी इतकी प्रोजेक्ट एकत्र डिस्कस केलेत, आम्ही नाटक एकत्र ऐकलंय, आम्ही टेलिव्हिजन एकत्र डिस्कस केलाय, आम्ही हेड्स बरोबर, अरे हा तू आणि आदिनाथ, तू आणि आदिनाथ, तीनदा योग येऊन आमचं चुकलंय एकत्र काम पण फायनली आय थिंक पंचक फायनली 5 प्रोजेक्ट एकत्र आता. वडाबद्दल काय ते आम्ही आधीपासून अच्छा आम्ही तिला सगळेच वडा म्हणतो. तिचं आडनाव वडकबाळकर आहे तर तिला वडा म्हणून होतं आणि मी तिला आधीपासून ओळखते, पण आमची फार कधी भेट आणि कॉन्व्हर्सेशन होत नाही. हे मला हे माझ्यातही हा प्रॉब्लेम आहे, सो तो आवडत नाही असं नाही. आणि आवडते म्हणजे ती अप्रतिम नटी आहे. मुळात ती फार मला बघा करत नाही. खरं तर हा मी तिला म्हणलं पाहिजे की तू अजून एक्सपोज कर स्वतःला अभिनयाच्या बाबतीमध्ये. आणि तिने आमच्या ह्या फिल्ममध्ये अप्रतिम एक सीन दिलेला आहे आणि आम्ही सगळेच म्हणजे असं स्टँड स्टिल होतो तिचा परफॉर्मन्स बघताना. आम्ही आमचं कॅरेक्टर सोडून ॲक्च्युली तिच्याकडे बघत होती व्हॉट शी इज डुईंग. ते तुम्ही फिल्ममध्ये बघालच आणि ते इन्स्पिरेशनच आहे. ते जॉ ड्रॉप मोमेंट होती माझ्यासाठी. सो आय लव्ह हर हेअर. तिचे केस कुरळे ते मला खूप आवडतात. आणि तू दोन आवडणाऱ्याच गोष्टी आवडलं सांगितलं ना की ती इतकी उत्तम अभिनेत्री आहे. तर तिचं क्लोदिंग ब्रँड पण आहे कलर छाप नावाचं. तर तिने अजूनही ज्याच्यावरून ती मला रोज बोलतेय या सगळ्या प्रमोशन, तूच सांग की हे तू वीक स्वतःला जरा हे सगळे फोटोज काढ, पोस्ट कर. यू शुड बी एबल टू डू मार्केटिंग. सोशल मीडियावरती तू ऍक्टिव्ह हो असं तिचं म्हणणं आहे का काही? नाही, इंडिव्हिज्युअली ऍक्टिव्ह हो आणि टॉक अबाउट व्हॉट यू डू. येस मॅडम बद्दल काय माणूस म्हणून अतिशय वॉर्म आहे आणि खूप सगळ्यांची काळजी घेणारी अशी आहे. आणि ऍक्टर म्हणून काय ना, तुम्ही तिचं काम बघा मग तुम्हाला कळेलच. या फिल्ममध्ये इतकं सुंदर काम केलंय तिने आणि त्याची खासियत ही आहे की तिला माहित नाहीये तिने ते कसं केलंय किंवा तिने एफर्टलेसली ते काम केलंय. ते दिसतं स्क्रीनवर. तिने काही त्याच्या मागे प्लॅनिंग केला नाहीये, खूप अभ्यास किंवा हे असं तसं काही नाही. जसं येईल त्या फ्लोमध्ये तिने केलंय आणि तीच तिची गंमत आहे. मला असं वाटतं की ती फार सिरियसली घेत नाही ऍक्टर म्हणून स्वतःला, त्यामुळे ती इतकं नॅचरल काम करू शकते. आणि आवडणारी गोष्ट ती खूप कॅच देते लोकांना. लोक आपली खिल्ली उडवतायत हे तिला कळतात. थांब जरा, नको हे तिला सांगावं लागतं. हे कशाला बोललीस तू आता? त्याची संधी उकली. आणि कोण लोक आहेत बघ, म्हणजे एक एक नावं काय आहेत. ती अशी फुल त्यांना द्यायचीच नाही. पण तू आता जे म्हणालीस ना की तिचं काम तिला आपल्याला ती किती ब्युटिफुल काम करते ते कळत नाही. हीच सगळ्यांच्या कामाची ब्युटी आहे. म्हणजे तुला शेला विणल्यानंतर तो कसा विणलाय त्याची विण दिसत नाही ना, तेव्हा ते काम अजून छान दिसतं किंवा काय करता येतं. मला नेहमी असं वाटतं की ज्याला आपल्या कामाची ब्लूप्रिंट काढता येते असेही काही नट असतात आणि जे विलक्षणच असतात, प्रश्नच येत नाही, की त्यांना माहिती असतं की कुठलं बटन दाबलं की कुठला लाईट लागतो आपल्यातला आणि ते त्याची प्रॅक्टिस करून तो अत्यंत ब्युटिफुल खेळ मांडू शकतात. पण काही नट असे असतात ना की ते जे लाईट दाबतील आणि जे रंग त्याच्यानं म्हणजे जी बटणं दाबतील आणि जे रंग दिसतील ते ब्युटिफुलच दिसतं. तर अशी मंडळी सगळी ह्या सिनेमात आहे. तुम्ही सगळे तसे आहात आणि अशाच पद्धतीने वेगवेगळ्या भूमिकांमधून कायम आम्हाला भेटत राहा. पंचक हा मुहूर्त आहे. करेक्ट. 5 वेळेस मी असं म्हणेल की प्रेक्षकांनी हा सिनेमा बघितल्यानंतर आणखीन 5 लोकांना सांगावं, त्या 5ने आणखीन पुढल्या 5 लोकांना सांगावं. तर 5 येताना मिनिमम 5 लोकांनी एकत्र परिवारासकट यावं, कारण इथे एक परिवार आपल्याला या सिनेमातनं दिसणार आहे. तर तो मुहूर्त प्रत्येकाने साधावा असं सगळ्यांना आपण अपील करूयात. अगदी. धन्यवाद आजच्या सगळ्या छानशा गप्पांबद्दल. थँक्यू. थँक्यू सो मच. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.